नरवाड लक्ष्मीनगर येथे बेडग जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या अधिकृत उमेदवार अस्मिता बाळासाहेब होनमोरे तसेच पंचायत समिती उमेदवार रुपाली महेश कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात बोलत असताना भाजपा नेते बाळासाहेब होनमोरे यांनी मतदारांना भाजपच्या विविध योजनांसंदर्भात माहिती देत भाजपच आपल्या भागाचा विकास करू शकते हे ठामपणे सांगितले। भाजपशिवाय जनतेला पर्याय नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले। यावेळी नरवाडचे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मतदारांशी संवाद साधला। नरवाडचे सरपंच म्हणाले, आपण भाजप बरोबर असलो की विकासाबरोबर आहे। बेडग जिल्हा परिषद गटाचा विकास करण्यासाठी भाजपला निवडून द्यायचे आहे असे ते म्हणाले। यावेळी नरवाडचे सरपंच मारुती जमादार, विजयनगरचे राजूभाऊ कोरे, उपसरपंच धनश्री पाटील, MK अण्णा माळी, शिवाजी होनमोरे साहेब, महेश कांबळे, चेअरमन मेजर राजेंद्र बने, शिवगुंडा पाटील, नंदू कांबळे, धनाजी पाटील, देवगोडा पाटील, रामा पाटील, अरविंद कांबळे, माजी सभापती शिवाजी भंडारे, लक्ष्मण कुलकर्णी, राजाराम कुलकर्णी, माली साहेब, शुभम रोकडे, पोपट कोल्हापुरे, सुखदेव शेळके, विष्णू भिरडे, तानाजी माळी पत्रकार, दिलीप कुंभार, बंडू आवळे आणि मोठ्या प्रमाणात मतदार उपस्थित होते। समितीच्या निवडणुकीबाबतीत तुम्हाला सर्वांना माहित आहे, उमेदवार कोण आहेत, त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे ते तुम्हाला माहित आहे, पण त्यांचं कामाचं कर्तृत्व काय असणार आहे, त्यांचं व्हिजन काय असणार आहे आणि जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर ते काय करणार आहेत, पंचायत समितीमध्ये रुपायलताई गेल्यानंतर काय करणार आहेत हे सांगण्यासाठी मी तुम्हाला 1-2 मिनिटं सांगणार आहे। आज तुमच्या गावचे सरपंच आहेत मारुती जमादार साहेब, त्याने एवढं चांगलं काम केलंय की सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्या सरपंचांचं एकमेव महाराष्ट्रामध्ये नाव झालं आणि ते मुख्यमंत्री असे बोलले आणि गावाचा विकास करायचा असतो ते तिने दाखवून दिलं। असे जर सरपंच आपल्याला मिळाले असतील आणि त्या सरपंचांचं काम एवढं मोठं असेल, या सरपंचांचा कामाचा आदर्श जर महाराष्ट्र घेत असेल आणि अशा सरपंचाच्या गावामधून एखादा उमेदवार पंचायत समितीमध्ये जर तुम्ही पाठवणार असाल तर तो किती प्रामाणिकपणे काम करेल, सरपंचांचा किती आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करेल त्याची जाणीव तुम्ही लक्षात घ्या।